आज मी अहिल्यानगरला यासाठीच आलोय की सकाळी 9 वाजता मला ही बाब समजली की पालिकेमध्ये काम करणारे धीरज परदेशी नावाचे कर्मचारी हे पूर्वीचा जो मुकुंदनगर नावाचा एरिया आहे, हिंदू बहुल एरिया होता, त्या एरियामध्ये आता हिंदू अल्पसंख्याक झाला आहे. त्यांच्यावरती दबाव आणणं, त्यांना त्रास देणं, त्यांना हॅरॅश करणं, तिथून त्यांना हुसकावून लावणं आणि आज त्या परिसरामध्ये सरकारी कामासाठी गेल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरती भगवा टिळा आहे. म्हणजे पुलवामामध्ये धर्म विचारून लोकांना गोळ्या घातल्या. या तरुण आमच्या सहकारी मित्राला त्याच्या कपाळावरचा टिळा बघून त्याच्यावरती अटॅक केलेला आहे आणि त्या अटॅकमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून मी आज अहिल्यानगरमध्ये आलो आहे. तर आमची भूमिका आणि आमची मागणी हीच आहे की 5 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु हे 5 आरोपी नेमके कोण आहेत, या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा रोल काय आहे, त्यांचा मुख्य संशयित जो आहे ज्याच्यावरती सर्व लोकांचा आरोप आहे तो कुठं आहे, त्याला कधी पकडणार आहेत आणि याचे सगळे पाळेमुळे शोधायची आवश्यकता आहे. कारण अहिल्यानगरला सातत्यानं या सगळ्या बाबी घडतायत. मुलींना टार्गेट करणं, लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवणं, त्यांना फसवणं, परत त्यांना सोडून देणं, त्यांचे व्हिडिओ तयार करणं, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं, सरकारी जागेमध्ये प्रार्थनास्थळ उभी करणं, इतर खाजगी गोरगरीब लोकांच्या जमिनीवरती ताबा टाकणं, ग्रुप करून जाणं, दादागिरी करणं, मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमण करण्याचा प्रयत्न करणं, हिंदू मंदिराचा ताबा घेणं, हिंदू मंदिरामध्ये ही मस्जिदच आहे, पूर्वीपासून इथं आम्हीच होतो, अशा पद्धतीची अहिल्यानगरमध्ये काही मंदिरामध्ये भूमिका घेणं, हे असे सतत प्रयत्न सुरू आहेत. आणि कालचा तर कहर झाला. कारण हे कायदा मानतायत की नाही मानतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानावरती आपलं राज्य आणि देश चालतो. त्यांना अजून माहित नाही इथं शरिया कायदा लागू नाही आहे. तुम्ही म्हणाल तसंच इथं घडल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून पोलीस अहिल्यानगरचे आहेत त्यांच्याकडे आमची मागणी हीच आहे की जो मुख्य संशयित आरोपी आहे त्याला तुम्ही अटक करा. जी लोक तुम्ही अटक केलेली आहेत त्यांचा रोल काय आम्हाला कळू द्या, त्यांची नावं आम्हाला कळू द्या. आणि जसं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगरमध्ये त्या निदा खानला ज्यांनी मदत केली त्या नगरसेवकाचं घर पाडून टाकलं, तशा पद्धतीचा देवाभाऊचा बुलडोजर हा या आरोपींच्या घरावर फिरला पाहिजे. कारण आज आमचा हा परदेशी सहकारी आमचा आज इथं हयातच नाही आहे. मग अशी मस्ती करणारी जी लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. रोज अशी प्रकरणं घडतायत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. लव्ह जिहादची तर इतकी प्रकरणं घडतायत, मुलींना टार्गेट करून त्यांना फसवलं जात आहे, मुलींचे व्हिडिओ तयार केले जात आहेत, त्यांच्या मित्रांना दिले जात आहेत, परत त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे, परत ते त्यांचे मित्र त्या मुलीवरती अन्याय अत्याचार करतायत, परत ते व्हिडिओ करतायत. असे अनेक विषय सुरू आहेत. आणि म्हणून अशी प्रवृत्ती असणारी लोक त्यांच्या मनामध्ये जर बसण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ यांच्यावरती कारवाई करून त्यांची सगळी घरं बुलडोजरनं त्यांना उद्ध्वस्त करावं अशी आमची मागणी आहे.